नमस्कार. जय महाराष्ट्र. आता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं उपोषण मुंबईत सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी आझाद मैदानावरती बसले. पण याच्यामध्ये काही राजकीय पक्ष या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत का असा संशय आहे. कारण काही राजकीय पक्ष हे जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांना बदनाम करतायत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे नाव येते ते एकनाथ शिंदे यांचं. एकनाथ शिंदेला जाणीवपूर्वक काही पक्ष विलन बनवण्याचं काम करतायत. तर पाहूया की एकनाथ शिंदेना जाणीवपूर्वक विलन कोण बनवते. तर मंडळी, ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिलं नाव येतं ते उभाटा सेनेचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे पण काही नेते हे त्या व्यासपीठ आंदोलनस्थळी जात आहेत, त्या व्यासपीठावरती जात आहेत आणि त्यातून जे पण काय ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत ते चुकीचं आहे. कारण मराठा वोट बँक ही आपल्यापासून दूर गेलेली आहे हे त्यांना समजलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे त्यांना समजलेलं आहे. पुढच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मग ही दूर गेलेली वोट बँक जवळ घेण्यासाठी ते जाणीवपूर्वक असा प्रयत्न करतायत. हे जे लोक तिथं जाऊन कोण भेटलेले आहेत ह्याच्यामध्ये अंबादास दानवे असतील, ओमराजे निंबाळकर असतील, कैलास पाटील असतील किंवा अन्य काही बाकी लोक असतील, यांच्या जर तुम्ही भागामध्ये गेला तर यांची ती वोट बँक आहे. आणि यांना या अंबादास दानवेंना एका काही पत्रकारांनी प्रश्न विचारले होते की डायरेक्ट प्रश्न विचारले होते की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं का. त्याच्यावरती काही व्हिडिओ येतो, तुम्हीच बघा. जपल्या पाहिजे म्हणजे ओबीसीतून दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे हे पहा, मुद्दा काय आहे. जी भूमिका मराठा समाज ज्या आता समजा मराठवाड्यामध्ये हैदराबादच्या ज्या गॅझेट आहेत ते जे ओबीसी आणि मराठा काही वेगळे नाहीच आहे ना. माझा साधा प्रश्न आहे की ओबीसीतून दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे. नाही. हे पहा, मराठ्यांना आरक्षण मिळालं पुन्हा पाहिजे. विचारतो, माझा प्रश्न आहे ओबीसी हा मी मराठा म्हणून आहे, मी कोणाकडून घ्या आणि कोणाकडून द्या म्हणणे, मराठ्यांना मिळालं पाहिजे. बघितला हा व्हिडिओ. याच्यामध्ये म्हणजे यांची कोणतीच ठोस भूमिका नाही, परंतु जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तिमत्वाला बदनाम करून त्याच्या माध्यमातून त्यानं केलेली कामाचा लोकांना विसर पडावा व त्याचा फायदा आपल्याला व्हावा ते काही पक्ष जाणीवपूर्वक करतायत. तर मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची की एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मराठा समाजासाठी काय काय केलं ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये अगोदरच्या सरकारनं दिलेलं 10% आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये घालवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनं एक असं त्यांचं काम सांगावं की त्यांनी ते मराठा समाजासाठी केलंय. परंतु मित्रांनो, एकनाथ शिंदेंनी पहिलं काम जर कुठलं केलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत येणारं जे वादळ होतं ते रोखण्याचं काम केलं. त्यांच्या जे पण काय मागण्या होत्या त्या समजून घेण्याचं काम केलं. आज जर तुम्ही बघितलं तर कोर्टानं सरळ सांगितलं की हे आंदोलन हाताबाहेर गेले. मित्रांनो, हे आंदोलनकर्त्याचं अपयश नाही, हे अपयश आहे इथल्या राज्य सरकारचं, त्या मुख्यमंत्र्याचं ते अपयश आहे. कारण आंदोलक आणि राज्य सरकार याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन होणं अपेक्षित होतं, 4 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी राज्य शासनाला सांगितलं होतं की 29 ऑगस्ट पासून आम्ही मुंबईमध्ये उपोषण करणार आहोत. पण राज्य शासनानं त्या पद्धतीची कोणतीच तत्परता न दाखवता हे आंदोलन हाताळलं नाही. त्याच्यामुळे ते आज आंदोलन हाताबाहेर गेलंय. एकनाथ शिंदेंनी स्वतः जरांगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांना मुंबईत येण्यापासून थांबवलं होतं. एवढंच काय, तर स्वतः एकनाथ शिंदे यांनी जस्टिस शिंदे कमिटी स्थापन करून 58 लाख कुणबी नोंदी शोधण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केले. आणि ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांच्यासाठी SCBC प्रवर्गातून 10% आरक्षण हे एकनाथ शिंदे यांच्याच माध्यमातून दिलं गेलेलं आहे. ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं त्याच वेळेस
आतापर्यंत मराठा समाजाचे एकूण 12 मुख्यमंत्री झाले. मग त्याच्यामध्ये नारायण राणे असतील, शरद पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोकराव चव्हाण असतील, यांनी कुणीच जेवढं मराठा समाजासाठी केलं नाही तेवढं एकनाथ शिंदे यांनी केलं. आणि आज त्याच माणसाला जर जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असेल तर ते दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हे आपलं काम आहे, लक्षात ठेवा. नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिले पाहिजे. माझा इथं कोणत्या पार्टीशी किंवा पक्षाशी संबंध नाही, परंतु जो माणूस स्वतःचे प्रोटोकॉल्स न पाळता, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असताना प्रोटोकॉल्स न पाळता जर एवढा संवेदनशीलपणे जर एखादा मुद्दा हाताळत असेल ना, एखाद्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल, डाऊन टू अर्थ राहत असेल, तर त्याच्याबद्दल अशी बदनामी करणं हे योग्य नाही. त्याच्यामुळं मी कोणत्या पार्टीचं नाही किंवा पक्षाचा नाही, परंतु मला जे वाटलं ते या ठिकाणी मी बोलतोय. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंना खरंच विलन बनवलं जातंय का? नक्कीच आम्हाला कळवा. धन्यवाद.